आजकाल आपण एक अशी नवीन सिरीज चालू करेल आहे, की ज्या काही सुना आहेत किंवा नंदा आहेत किंवा सासवा आहेत, त्यासनं जे पण दुःख आहे, त्या मनकडे मला Instagramवर मेसेज करी सांगतेस, की "ताई देखा ना, मन सासू अशी करे आणि त्या देखा ना, मन नवरा असा करे ना, ताई देखा ना, मन सासरा असा बोलणं, ते बोलणं." म्हणजे आणि त्यासनं मत कसं राहस, की ते सोशल मीडियावर एवान पाहिजे, जेणेकरून बटाच जण व्हिडिओ दे तसं मन सासून कानवर जाईन, मन हुना कानवर जाईन, मन बायकोन कानवर जाईन, मग तिनं कान म्हणजे उघडतीन. फक्त नाव नका लिहता येतं. तशीच अशी एक स्टोरी खूप दिवस पहिले तो मेसेज म्हणजे आपण जेही सांगतो सर रिअल सत्य घटनावर आहे बरं का. तर खूप दिवस पूर्वी मला एक बाईनी कमेंट करी होती आणि ती मैत्रिणींनी पण करी होती. पहिले ती मैत्रिणींनी करी होती, ताई म्हणे मन शेजारे एक हुरास म्हणे आणि तिला तीन सासरा नुसत्या गंद्या गंद्या गाया देस म्हणे, कंबर खाल्ल्या गाया देस म्हणे. म्हणजे इथल्या घाण शिव्या तिने टाईप करीसन वाटल्यात ना, की ते एक माणूस इमॅजिन पण करावं नाही. एक सासरास आपली हुले गाया दी राही ना अशा पद्धतीतून आणि त्यावर नवरा ऐकिली राही ना आणि सासू पण काहीच बोलली नाही राहिली. हां, बाईन जाते चुकावंच होईन कोठे काय, पण समजा म्हणजे रिझन काय होतं, प्रत्येकच वेळेस देतो तीन सासरा तिला तशा गाया. पण नवरा पण काही बोलत नाही, सासू पण काही बोलत नाही. बट अजून त्याला घाबरतच त्या सासराले. असा वाह्यात सासरा कोलेच भेटू नये पहिली गोष्ट तर. तर दुपारले जराशी आडी पडी गई काय, म्हणजे जराशी जपणी काय डोळ्या लागणार काय, माणूस तर की नाही तर दुपारले काबत जपणी जराशी 5-10 मिनिट त्याले लिसन आर्ग्युमेंट आणि त्यावर एकदम घाण शिव्या. म्हणजे नवरा सुद्धा बायकोले तशा गाया देवाले दचकीन अशा शिव्या. आज जर मी लिहू शकतो मी त्या शिव्या, पण मग तुम्हीच म्हणता ताई काही गरज नाही होती बोला आणि ते एवढ्या घाण शिव्या. तुम्ही हुले दी राहणार, तुम्हाला लाजा नाही वाटतेस का? जग कथा न कथ पोची गे, अरे घरे घर हुआ बेटी नाही राहण्यात, पोरे कुवारा आहे, तू ना दव्याना पिव्यावी घ्या तर तू समाधान मान ना बिंडोक. तू नुसतं वयतून वाढीत जायले तुम्ही बुद्धी अजून पण गुडघाम आहे. मग तुम्ही म्हणता ताई तू एवढा मोठा माणूस ले अशी बोली राहिली, त्याने लायकीच ती आहे पहिली गोष्ट. तर तो व्हीन वयमा मोठा, पण ना त्याले संस्कार मोठा आहेत ना त्याने बुद्धी मोठी व्हायली. आणि सगळ्यात महत्वानं तिनं नवरा एक नंबरना बाणट बेकार विन आणि ती सासू तर जायलाच डोकानी विन. तू बायकोले दे ना, तुला कितल्या गाया देण्या आहे, तू हुले गाया दे रे ना. मग ती पोरले बोललो मी, तिला बोलायला लाव म्हटलं माझ्याशी डायरेक्ट. तू का बोलते ताई, तिच्यात तेवढी हिंमत नाही. तरी ती पोरने तिला सांगन, ती हुनी मला मेसेज करा, हा ताई हे खरंय म्हणे, प्लीज तुम्ही एक व्हिडिओ बनवायचा जेणेकरून त्यासनं गाया देवानं थांबीन. म्हणजे आपले वाटच कोणत्या असं करतेस असं नाही. अजूनही आपला समाजमध्ये चालूच आहे. एवढं आहे की दिखच नाही. टॉर्चर करायला प्रकार पण वेगळाही जायला सध्या. कोणी गायादी करस तर कोणी शीतयुद्ध करस. आणि ज्यावेळेस तिने मला सांग की होताई हे माझ्यासोबत होतंय म्हणे, विरायनं मनासोबत म्हणे. मग तू माहेर नसले सांग म्हणे. काय सांगू ताई माहेर नसले म्हणे, लेकरे वी जायलेत, लेकरेसकडे देखीसन मी राहिनू म्हणे. तर खूप वाईट वाटतंच. पण म्हणजे अनुभवावरतून सांगी राहिनू की त्या दिन बशी नाही राहतच, त्या चालणी जातच. फक्त एवढं आहे की त्या दिन जावानंतर त्या माणसे पण त्यासोबत चालले जातच, पण त्याचं नाव कोणी हागणखडीमा पण काढच नाही आणि काढान पण नाही पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घरनी लक्ष्मीले जर व्यवस्थित शब्दातून बोलावत नाहीत, व्यवस्थित तिच्यासोबत वागावत नाही, तर तुम्हाला घरमा लक्ष्मीच नांदाव नाही. आणि तुम्ही इथला हराम ते घसडायचं जाशात ना. कारण ज्या माणूसनी बाईना आदर नाही करा ना, सुननीच बात नाही. ज्या माणूसनी बायकोना आदर करा नाही, अंडेरना आदर करा नाही, सुनना आदर करा नाही. आदर म्हणजे काय, जायचं तिना तासना पायमा लोटांगण घाला असं नाही. 2 प्रेमना शब्द, बेटा पाणी लय गल्लाच बरं, बेटा काय बरं नाही वाटा ना, ठीक आहे झपी जाय. काय बोलीन माणूस. तर अजूनही असा समाजशी आपला आट आहे की ज्या सून असले त्या टॉर्चर करतस आणि अजूनही तसं सहन करणाऱ्या पोरी शेतीच. त्यामुळे बराच जण म्हणत असतात आजकाल कोणी सहन नाही करत, असं नाही. मला कमेंट सेक्शन पुरं भरेल आहे स्टोरीजनं. फक्त त्या बिचारीचे नावे निलेवान सांगेलेत म्हणे, नाव नेली राहणं तर असं नका वागू. चंद्रीचं गेल ना मायक, नाही तर जी शेती पण राहा नाही ती पण सोडीसन चालली जाईल. आजकाल 2 लेकराच्या मायासले पण लोक करीली राहणार, पोरीसनी कमी. त्यामुळे नीट राहा, गलेपतीला आता नका मारून. इथल्या चड्ड्यासवर उवास ना समोर नका फिरत जाऊ, ते तर सांगाणच राहिये. तुम्ही इथल्या चड्ड्यासवर फिरशात ना, ती काय तुम्ही व्हॅल्यू करीन. सासरा आहे सासरान मायक राहा, हुए हुन मायक राह. हा तू बाहेर रूम करी राही राणी, मग तर ती तू पंजाबी ड्रेस घाल का काही पण घाल, तू पण घर येवानंतर जरा आरजी मर्जी माराव माणूसनी. असाच आपला जुना वाल्ला वडील शिकाडीने जायलेत. तर असं मी काय कोले ज्ञान नाही पाहिजे म्हणून फक्त इथलं म्हणणं आहे की अशी शिवीगाळ नाही करानी. तुम्हाला परसादे आपला भाग
बदनाम व्हस असा 2-3 ज्या बोटेवर मोजणार आहेत, ज्या शिवीगाळ करतस, सुनासले व्यवस्थित ट्रीटमेंट नाही देतस, त्यासना पडसादे आपला भाग खराबस. मी तर म्हणस ना, शेजारी पाजारीसनीच उचली धरान पाहिजे आणि कुठे काढान पाहिजे असाले की आमना घरनं बाजूले राहण्यात तो असा गंद्याशिवाय राहण्यात आमना लेकरे आमना हुआ ऐकी राहण्यात आमले चालाव नाही, त्याला डायरेक्ट वाडीमा टाक देवानं. तुनं बिडार उचल, तुनं खानदान उचल, नाही तर तराय गावना बाहेर. अशा गायाशिवाय आमनाकडे चालवत नाहीत. आपल्या आवाज उचलना पडीन गल्ली शिल्लीवाला असले तर हे थांबीन. नाही तर आपण पण त्यास ना मग कधी रगडायचं असत नाही, आपले पण त्यास रंग कधीच चढी जाईन नाही, कधी आपल्या घरमा पण दाती गुज जाईन ना, याला टाइम नाही लागाव. यस मग आको दुसरी कमेंट कोणी त्यांना व्हिडिओ करीसन टाकसू, त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलने सबस्क्राईब करले.